किसवाप्पा बाबा आणि दत्ता हरपले आमच्या माळेगावच्या जत्रेमध्ये सापडले तर सांगा. पाऊल वाट्या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. राम राम मंडळी, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण माळेगावच्या जत्रेमध्ये आलेलो आहोत आणि माळेगावची जत्रा काय विषय आहे ते आपण पाहूया. तर मग चला. या ठिकाणी दर्शनासाठी मोठीचे मोठी रांग आहे आणि आता आपण या ठिकाणाहून दर्शन घेऊ आणि जाऊ यात्रेमध्ये. तर विषय असा झालेला आहे की आम्ही येताना आलो होतो तर बाबा, मी, दत्ता, सुशील भैया आणि कृष्णा, त्यावेळेस आम्ही शूटिंगच्या नादामध्ये शूटिंग घ्यायला वरी गेलो होतो मंदिराच्या ह्याच्या गेटकडे. तर आम्ही दोघंच सोबत राहिलेलो होतं आणि ते तिघजण ताटातूट झाल्या. किसवाप्पा बाबा आणि दत्ता हरपले आमच्या माळेगावच्या जत्रेमध्ये सापडले तर सांगा. तर मित्रांनो, पालखीचं दर्शन पण भेटलेलं आहे आणि प्रसाद पण, आणि त्यात चष्मा पडला खाली. पालखीचं दर्शन घ्यायला गेलो, एक जणाला असं चष्म्याला लागलं, खाली पडला, चष्म्यावर पाय पडून. मी खुश आहे. आणि हा चष्मा गेला म्हणून काय झालं, दर्शन भेटलं. मुद्दा म्हणजे अजून आमचे तिघ जण हरपले ते भेटले नाहीत. आम्ही गावाचं जायला सापडायलो आणि मेन म्हणजे टावर पण नाहीये, कॉल पण लागला. आता बघू एका मिनिटात सापडून दाखवलं मी, एका मिनिटात. आता थोडंसं वरी जाणार आहोत, रेंज येईल तेव्हा तिथं आपण कॉल करणार आहोत. तर विषय बघूया. काय माहिती का, आमच्या मोबाईलला रेंज आली तरी त्यांच्या मोबाईलला रेंज पाहिजे, मेन मुद्दा हे, बाकी काय. तर बघू आता पुढे काय होतं. तर ते अजून काही सापडले नाहीत. तर आम्ही असा निर्णय घेतला की चलत 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 जाऊ, शूटिंग घेत जाऊ, डायलॉग घेत जाऊ. भेटले तर भेटले, शेवटी गाडीपर्यंत येतात, ते येणारच येतात. द शो मस्ट गो ऑन. चला. नाही, आधी आपण त्याला सापडू, लय बघायलो त्याला, म्हणजे कसं सगळे सोबत असल्यावर भारी व्हिडिओ बनत असते. आपण आधी त्याला सापडू. चला चला सापडा. आणि खरंच टावर नाही बरं. तुम्हाला वाटत असेल की बा ह्यांनी फोन काढून लावून झाले, तर इथं मोबाईलला टावरच नाही, काय फोन लावा. बघूया पुढे. मंदिर परिसरामध्ये आम्ही गेलो, त्याच्यानंतर रातपाळण्याच्या साईडला गेलो. त्या ठिकाणी एक पोलीस चौकी होती आणि त्या पोलीस चौकीमध्ये एवढा गर्दा होता. आम्ही तिथं गेलो. आमचे जे तिघजण आमच्यापासून ज्यांची ताटातूट झाली, हरवलेले आहेत, त्यांना आम्ही भरपूर सापडण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी आता आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने जात आहोत. कदाचित ते तिकडं गेले असले तर माहीत नाही. आणि हे ऊन लय त्रास दिले आम्हाला, फिरूच देणं झाले. उन्हाचे अक्षरशः चटके बसायले तिथं. आणि पाठीमागं बघू शकता, आज या ठिकाणी भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे. जिकडं पाव तिकडं नुसतंच टाळकेच टाळके दिसत आहेत. कोणाच्या डोक्यावर टोपी आहे, कोणाच्या डोक्यावर फेटा आहे. मला आवाज आल्यावर वाटला. पाहू अजून आपल्याला
किती वेळ लागतो त्यांना सापडण्यासाठी आणि सापडल्याच्या नंतर त्यांच्या रिॲक्शन बघू. पहिले तर बघू ते तिघं सोबत आहेत का नाही. सोबत नसले तर अजून अवघड काम आहे आणि सोबत असले तर त्यांना सापडणं पण एक अवघडच काम आहे. एक लास्ट होप गाडीपाशी बघू आपण, थोडा वेळ वाट बघू आणि एखाद्या वेळेस तिकडे गेल्यावर आपल्या मोबाईलला नेटवर्क पण येऊ शकतं. पण आपल्या मोबाईलला नेटवर्क आलं तरी त्यांच्या मोबाईलला नेटवर्क असणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण की त्यांना मेसेज पाठवावा लागतो, फोन लावावा लागेल, ते फोन त्यांच्यापर्यंत पोहोचन, ते मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतील. यार काय वाजवायले ते कर्कश. जवळजवळ इथून आमची गाडी एक अर्धा किलोमीटर लांब आहे. हे बघा. तर मंडळी जवळपास आम्ही 1-1.5 तास त्यांना यात्रेमध्ये सापडलं और फिर मेरे दिमाग की बत्ती जली. फिर ये मैंने डोके में ऐसा विचार लाया कि हमारे जो 3 साथी बिछड़े थे वो शायद से अपने गाड़ी की तरफ भी गए होंगे. तो फिर हम अभी गाड़ी की तरफ निकल गए हैं. तो देखते बघूया आपण आता तिकडे ते आहेत का. नसले तर लय बेजारी होईल मला इतक्या लांब वापस येण्याची तर इच्छाच राहिली नाही. आता बघू आहेत का नाही, आणि असले ना त्याला वापस आपण इकडे घेऊन येऊ आणि जत्रा फिरून आणू. हा आणि त्याच्या हातात नाही सोडायचा आता. यावर तुझं काय म्हणणं. हो पण पहिले असतील का नाही ते तर बघू. तुला काय वाटतंय. असतीलच, कारण की सगळी जत्रा तर फिरलो, काय भेटले नाही. फोन काय लावला, फोन काय लागना. त्यांचा पण फोन, ते पण ट्राय करत असते, त्यांचा पण फोन लागना. ते पण विचार केला असेल आम्ही गाडी पैसे जाऊ, आपण पण गाडी पैसे जाऊ. चल बघूया. तर मग चला. मित्रांनो, ही आपली इथं यशवंती म्हणजे लॉर्ड आल्टो गाडीच्या जवळ आपण आलेलो आहोत आणि बघतोय तर काय, बघतो तर काय, कृष्णा शहाणे, बाबा आणि दत्ता शेळुते हे गाडी पशीच आलेले आहेत आणि आपण सक्सेसफुली यांना ट्रेस केलेलं आहे. फायनली आपले मेंबर आपल्याला सापडलेले आहे. चला वापस जत्रात. मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशीला हा यात्रा महोत्सव असतो आणि येथील गावकरी असं म्हणतात की पहिले हा महोत्सव 1 महिना चालायचा, पण काळाच्या ओघात आता ही यात्रा फक्त 7 ते 8 दिवसच चालते.
तर मंडळी, आतापर्यंत मी जवळपास 100पेक्षा जास्त जत्रा फिरलेलो आहे आणि आज याला बघून माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आलाय की जत्रातल्या गाढवाचं नाव पन्नालाल गावून असते. तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आता काय माळेगाव यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पशुप्रदर्शन आणि या यात्रेमध्ये अनेक जातिवंत घोडे दाखल होतात. सिंध, काटवाड, पंजाब, नुकरा, स्टेलकन, ब्रोंडा आणि हे घोडे यात्रेच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरतात. तर मित्रांनो, कशी वाटली माळेगावची यात्रा? खतरनाक ना? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत